बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. झोका कथास्तू. लेखिका राधिका भांडारकर लिखित कथा पोकळी. घराचं शटर रिमोटनं अलगद उघडलं आणि अमिताने तिची पिवळी पोर्शे कार गराजमध्ये आणली. शटर बंद झालं आणि अमिता घरात आली. घरात कोणीच नव्हतं. आयलँडवर बराच पसारा पडला होता. सिंकमध्ये भांडी साचली होती. काही क्षण अमिताला वाटलं तिला खूप भूक लागली आहे. सिरॅमिक बाउलमध्ये ब्रुनोचे चिकन डूल्स पडले होते. ते तिनं पाहिलं आणि क्षणात तिच्या काळजात खड्डा पडला. ती घटाघटा पाणी प्यायली आणि काउचवर जाऊन ती बसली. एसीचं तापमान ॲडजस्ट केलं आणि डोळे मिटून शांत बसली. छाती जड झाली होती. खरं म्हणजे मोठमोठ्याने तिला रडावंसं वाटत होतं. एकाच वेळी आतून खूप रिकामं पोकळ वाटत होतं. काहीतरी आपल्यापासून तुटून गेलेलं आहे हे जाणवत होतं तिला. मोबाईल व्हायब्रेटरवर होता. तिने पाहिलं तर जॉर्जचा फोन होता. हॅलो जॉर्ज, मी आज येत नाही. ऑन कॉल आहे. काही इमर्जन्सी आली तर कॉल कर. ओके, टेक केअर. इतकंच जॉर्ज म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. अमिता डेकवर आली. कल्डीसॅकवरचा त्यांचा कोपऱ्यातला बंगला आणि मागचं दाट जंगल. पीटर्सबर्गमध्ये नुसताच फॉल सीझन सुरू झाला होता. मेपल वृक्षावरच्या पानांचे रंग बदलू लागले होते. पिवळ्या ऑरेंज रंगाच्या अनंत छटा पांघरून साऱ्या वृक्षावरची पाने जणू काही रंगपंचमीचा खेळच खेळत होते. पण अजून काही दिवसच, नंतर सगळी पानं गळून जातील. वातावरणात हा रंगीत पाचोळा उडत राहील कुठे कुठे, कोपऱ्यात साचून राहील. वृक्ष मात्र निष्पर्ण बोडके होतील आणि संपूर्ण विंटरमध्ये फक्त या झाडांचे असे खराटेच पाहायला मिळतील. सारी सृष्टी जणू काही कुठल्याशा अज्ञात पोकळीचाच अनुभव घेत राहील. अमिताला सहज वाटलं, निसर्गाच्या या पोकळीशी आपल्याही भावनांचं साधर्म्य आहे. या क्षणी खूप काही हरवल्यासारखं, कधीही न भरून येण्यासारखी एक अत्यंत खोल उदास पोकळी आपल्या शरीराच्या प्रवाहात जाणवते आहे. हर्षलला फोन करावा का? नको नको, तो मीटिंगमध्ये असेल. सकाळी निघताना म्हणाला होता, बी ब्रेव अमिता. खरं म्हणजे मी तुझ्याबरोबर यायला हवं, पण आज शक्य नाही. आमचा लंडनचा बॉस येणार आहे. पण अमिता जाणून होती हर्षलची भावनिक गुंतवणूक आणि दुर्बलताही. त्याला अशा अवघड क्षणांचं साक्षी व्हायचंच नव्हतं खरं म्हणजे. अमिता त्याला इतकंच म्हणाली होती, इट्स ओके, मी मॅनेज करेन. आणि मग तिने छातीवर दगड ठेवून सारं काही पार पाडलं होतं. विभाला फोन करावा का, असाही विचार तिच्या मनात येऊन गेला. पण तो विचार तिने झटकला. विभा इकडेच येऊन बसेल आणि ते तिला नको होतं. तिला एकटीलाच राहायचं होतं. निर्माण झालेल्या अज्ञात पोकळीतच राहणं तिला मान्य होतं. तो कठीण दुःखद अनुभव तिला एकटीलाच घ्यायचा होता. निदान आत्ता तरी. संध्याकाळी येतीलच सगळ्यांचे फोन. तान्या, रिया, ब्रुनो आता नाही हे त्यांना सांगण्याचं बळ ती जणू गोळा करीत होती. सगळ्यांचाच भयंकर जीव होता त्याच्यावर आणि तितकाच त्याचाही सगळ्यावर. अशी उदास शांत बसलेली अमिता तर ब्रुनोला चालायचीच नाही. अशावेळी तिच्या मांडीवर पाय ठेवून डोक्यानेच तो हळूहळू तिला थोपटायचा. एक अबोल मुका जीव, पण त्याच्या स्पर्शात, नजरेत, देहबोलीत प्रचंड माया आणि एक प्रकारची चिंता असायची. घरातल्या प्रत्येकाच्या भावनांशी तो सहज मिसळून जायचा. त्यांची सुखे, त्यांचे आनंद, त्यांची दुखणी, वेदना हे सगळं काही तो सहज स्वतःमध्ये सामावून घ्यायचा. इतकंच नव्हे तर साऱ्या ताण तणावावरती त्याचं बागडणं, इकडं तिकडं धावणं, खांद्यावर चढणं, कुरवाळणं ही एक प्रकारची तणावमुक्तीची थेरपीच असायची. ब्रुनोची आयुष्यातील वजाबाकी सहन होणं शक्य नव्हतं. क्षणभर तिला वाटलं की आयुष्यात वजाबाक्या काय कमी झाल्या का? झाल्याच की. कितीतरी आवडती माणसं पडद्याआड गेली, काही दूर गेली, काही तुटली. त्यावेळी खूप दुःख झाले.
पण पण या संवेदनांची त्या संवेदनाशी तुलनाच होऊ शकत नाही. घरात तसा कुठे कुठे ब्रुनोचा पसारा पडलेला होता. टीव्हीच्या मागे, काऊचच्या खाली, डेकवर, पॅटिओत त्याच्यासाठी आणलेली खेळणी, अनेक वस्तू, असं बरंच काही अमिताला बसल्या जागेवरून आता दिसत होतं. मागच्या विंटरमध्ये अमिताने त्याच्यासाठी एक छान जांभळ्या रंगाचा स्वेटर विणला होता. काय रुबाबदार दिसायचा तो स्वेटर घालून, आणि असा काही चालायचा जणू काही राणी एलिझाबेथच्याच परिवारातला. या क्षणीही अमिताला त्या आठवणीनं हसू आलं. कधी कधी खूप रागवायचा, रुसायचा, कोपऱ्यात जाऊन बसायचा, खायचा प्यायचा नाही. मग खूप वेळ लक्षच दिलं नाही की हळूच जवळ यायचा. नाकानेच फुसफुस करून गळ्यातून कू कू आवाज काढायचा, लाडीगोडी लावायचा. टी काकाच्या डेक्स्टरचे एकदा हर्षल खूप लाड करीत होता. तेव्हा ते बघून तर त्याने घर डोक्यावर घेतलं होतं. इतकं की नेबरने फोन केला. 911ला बोलवू का? 911 म्हणजे अमेरिकेतील तात्काळ सेवा. त्यावेळी क्षणभर अमिताला वाटलं की भारतीयच बरे. उठसूट असे कायद्याच्या बंधनात स्वतःला गुरफटून ठेवत नाहीत. इथे जवळजवळ प्रत्येक घरात पेट असतो. प्रचंड मायाही करतात, काळजीपूर्वक सांभाळतातही. पण प्रेमाचे रंग आणि जात मायदेशीचे वेगळे आणि परदेशातले वेगळेच. तसे ब्रुनोचे आणि अमिताच्या परिवाराचे नाते किती काळाचे होते? अवघे 10 वर्षांचे असेल. असा सहजच तो त्यांच्या परिवाराचा झाला होता. शेजारच्या कम्युनिटीमध्ये एक चिनी बाई राहायची, एकटीच असायची. तिचा हा ब्रुनो तेव्हा लहान होता. पण अचानक एक दिवस तिने मायदेशी परतायचं ठरवलं. सोबत तिला ब्रुनोला न्यायचं नव्हतं, कारण तिथलं हवामान त्याला मानवणार नाही असं तिला वाटलं. गंमत म्हणजे रिया, तान्या येता जाता त्या चिनी बाईबरोबर फिरणाऱ्या ब्रुनोचं फारच लाड करायच्या. परिणामी त्यांच्याशी त्याची अगदी दाट मैत्री झाली होती. हाच धागा पकडून तिने अमिताला ब्रुनोला अडॉप्ट कराल का असा प्रश्न टाकला. रिया, तान्या तर एकदम खुश झाल्या. तसे सगळेच डॉग लवर्स. त्यांची तर मज्जाच झाली. आणि मग हा डोक्यावरचा भस्म लावल्यासारखा पांढरा डाग असलेला, काळ्या भोर मखमली कातडीचा, छोट्या शेपटीचा, सडपातळ पण उंच ब्रुनो घरी आला आणि घरचाच झाला. आणि सारे जीवन रंगच बदलले. त्या चिनी बाईने मेलवर सगळे डॉक्युमेंट्स स्कॅन करून पाठवले. त्याच्या वंशावळीची माहिती, त्याचं वय, लसीकरणाचे रिपोर्ट्स, बूस्टर डोसच्या तारखा, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वेळा, त्याचे ग्रूमिंग या सर्वांविषयी तिने इत्यंभूत माहिती कळवली. शिवाय त्याच्यासाठी ती वापरत असलेले शॅम्पू, साबण, नखं, केस कापायच्या वस्तूंविषयी तिने माहिती दिली. अमिता, हर्षल, रिया, तान्या खूपच प्रभावित, आनंदित झाले होते. ब्रुनोसाठी जे जे हवं होतं ते सारं त्यांनी त्वरित वॉलमार्टमध्ये जाऊन आणलंही. पॅटिओमध्ये चेरीच्या झाडाखाली त्याचं केनेलही बांधलं. सुरुवातीला तो थोडा बिचकला, गोल गोल फिरत राहायचा. कदाचित होमसिक झाला असेल. पण नंतर हळूहळू रुळत गेला. परिवाराचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक बनला. त्याच्या आणि परिवाराच्या भावभावनांसकट एक निराळच भावविश्व सर्वांचंच तयार झालं. ब्रुनो जेवला का? ब्रुनोला फिरवून आणलं का? आज त्याला आंघोळ घालायची का? आज का बरं हा खात पित नाही? काही दुखतं का याचं? असे अनेक प्रश्न त्याच्याबद्दलचे. हाच त्यांचा दिनक्रम बनला. सुरुवातीला चिनीबाईच्या विचारणा करणाऱ्या मेल्स यायच्या. तिलाही ब्रुनोची आठवण यायची. करमायचं नाही तिला. रिया, तान्याला तर एकदा असंही वाटलं की ही बाई ब्रुनोला परत तर नाही ना मागणार. पण मग दिवस, महिने, वर्ष सरत गेली आणि ब्रुनो हा फक्त त्यांचा आणि त्यांचाच राहिला. सगळेच मोठे होत होते. रिया, तान्यांचेही ग्रॅज्युएशन झालं. त्यांची राहण्याची गावं बदलली. हर्षल, अमिताही आपापल्या व्यापात गुंतत होते, रुतत होते. ब्रुनोही वाढत होता. पण या सर्व परिवर्तनाचा, बदलांचा ब्रुनोही अत्यंत महत्त्वाचा, जवळचा एक कन्सर्न साक्षीदार होताच. कम्युनिटीतलं कल्डीसॅकवरचं, मागे दाट जंगल असल्या त्यांच्या घराचं मुख्य अस्तित्व म्हणजे ब्रुनोचं भुंकणं आणि त्याच्या नाना क्रीडा, सवयी, सहवास हे निशंकपणे होतंच. सगळं कसं छान चाललं होतं. मग अचानक काय झालं?
आजकाल ब्रुनोच्या बाबतीत काहीतरी बिनसलं होतं का? त्याच्या वागण्यात काहीतरी नकारार्थी फरक जाणवत होता. त्याला समुपदेशनाची गरज आहे का, हाही एक विचार मनात येऊन गेला. अमिता हर्षलने त्याच्यासाठी कधीही साखळी वापरली नाही. त्याला कधीही बांधून ठेवलं नाही. तो मोकळाच असायचा आणि उत्तम प्रकारे त्याला शिक्षित केलेलंही होतं. घरात येणाऱ्या जाणाऱ्यांशी तो क्षणात मित्रत्वाच्या नात्याने वागायचा. येणाऱ्या पाहुण्यामधले सुरुवातीला बिचकणारे काही थोड्या वेळातच ब्रुनोशी गट्टी करायचे. त्याचं भय कधीच कुणाला वाटलं नाही. पण काही दिवसांपूर्वी तो अचानक घरातून निघून गेला. खूप शोधाशोध करावी लागली. अमेरिकेत पाळीव प्राण्यांसाठीचे कायदे खूप कडक आहेत. सारं वातावरण चिंतातूर झालं. संध्याकाळी त्याच्या गळ्यातल्या कॉलरवरच्या पत्त्यावरून कॉपने त्याला घरी आणलं. पण कॉपने त्यानं चांगलंच बजावलं. अमेरिकन पेट लॉबद्दल खणखणीत सुनावलं. दंडाची रक्कम वसूल करून तो निघून गेला. थोडं चिंतातूर भयावह वातावरण मात्र नक्कीच झालं. हर्षलने ब्रुनोला चांगलाच दम भरला, पण तो फक्त हर्षलच्या पायाभोवती गुंडाळून राहिला आणि त्याच्या डोळ्यांतून टपकणाऱ्या अश्रूंचा स्पर्श हर्षलच्या पायाला जाणवला. काय झालं असेल याला? अमिता म्हणाली. अरे, प्राण्यांमध्येही हार्मोनल बदल घडत असतात. तेही अस्वस्थ बेचैन होतात. त्यांना कळतही असेल, पण व्यक्त होता येत नाही ना. म्हणजे आपण कमी पडतो का? कदाचित हो. अमिताने एकच शंका काढली. मला वाटतं तो आजकाल जरा आपल्या बाबतीत पॉझिटिव्ह झालाय. आपल्या आसपास असलेलं हे इतरांचं कोंडाळ त्याला आवडत नसेल. आपणही सतत कामात, रिया ताण्याचे दूर राहणे, या साऱ्यांचा त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतोय. तो थोडा इंट्रोवर्ट होत चाललाय. आतल्या आत घुसमटतोय तो. मग याला आपण काय करायचं? त्याला कसं नॉर्मल करायचं? बघूया, वाट पाहूया. पण त्या दिवशी मात्र ब्रुनोने कमाल केली. दरवर्षीप्रमाणे अमिता हर्षलने थँक्स गिव्हिंगची पार्टी घरी आयोजित केली होती. मस्त तयारी चालू होती. एकीकडे ब्रुनोशी गप्पा आणि एकीकडे पार्टीची सजावट, रचना, खाद्यपदार्थ बनवणे असं चालू होतं. संध्याकाळी सारे जमले. सगळे मस्त नटून थटून आले होते. प्रफुल्लितही आणि एकदम झक्क मूडमध्ये. शिजणाऱ्या टर्कीचा मस्त सुगंध घरात घमघमत होता. गप्पा, गाणी, खाणेपिणे चालूच होते. इतक्यात ब्रुनोने संकर्षणच्या 8 वर्षाच्या मुलीवर झडपच घातली. तिला फरफटत त्याने हॉल बाहेर नेलं. ती मुलगी नुसती घाबरून किंचाळत होती. सगळ्यांची धावपळ झाली. अमिता हर्षलही ब्रुनोला आवरू शकत नव्हते. पण त्या ग्रुपमध्ये एक डॉग ट्रेनर होता. त्याने परिस्थिती झटकन हातात घेतली आणि अत्यंत कुशलतेने ब्रुनोला ताब्यात घेतलं. सुदैवानं त्या मुलीला काही जखमा झाल्या नाहीत, पण तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. ती जोरजोरात रडत होती. आय हेट ब्रुनो, आय डोंट लाईक हिम. आणि अर्थातच त्यानंतर पार्टी रंगलीच नाही. आवर्तीच घ्यावी लागली. हळूहळू सगळेच परतले. हर्षल, अमिता प्रत्येकाला अजिजीने सॉरी म्हणत होते. तसे सारे जवळचेच होते. मित्रमंडळीच होती. इट्स ओके यार, टेक केअर म्हणून सगळे अगदी सभ्यपणे निघूनही गेले. फक्त डॉग ट्रेनर मनी मागे राहून हर्षलला म्हणाला, नो मोर रिस्क नाव. वेळ आली आहे. तुम्हाला आता कठोर व्हावंच लागेल. तुला अमेरिकन लॉ माहीत आहेच ना? नाईलाजाने अमिता हर्षलला तो निर्णय घ्यावा लागला. खूप कठीण, अत्यंत अत्यंत कठीण, सहनशीलतेच्या पलीकडचा, भावना गोठवणारा, पण टाळता न येण्यासारखा तो निर्णय आणि तो क्षण होता. क्षणभर अमिताला वाटलं, आपण भारतात असतो तर काय केलं असतं? पण या प्रश्नाला तसा आता काहीच अर्थ नव्हता. पेट कम्युनिटी सेंटरवर तिने कळवलं होतं. सर्व कायदेशीर कागदपत्रे भरून झाली होती. व्हेटशी, पशुवैद्याशी तिचं बोलणं झालं होतं. अशा प्रकरणात उशीर चालत नाही. तात्काळ करण्याची ही कृती असते. लगेच वेळ ही ठरली. आजचीच. सकाळीच हर्षल निघून गेला होता. जाताना अमिताच्या खांद्यावर हात ठेवून तिला फक्त बी ब्रेव्ह एवढंच म्हणाला होता तो. सकाळपासून ब्रुनो अमिताच्या पायात घुटमळत होता. अमिताने गराज उघडलं.
गाडीत बसायलाही तो तयार नव्हता. अमिताच्या काळजाचे ठोके थाड थाड उडत होते. कसेबसे तिने ब्रुनोला उचललं आणि मागे कार सीटमध्ये त्याला बांधून टाकलं. अमिताला एकच आश्चर्य वाटलं, तो अजिबात भुंकला नाही. खिडकीच्या काचेवर नेहमीप्रमाणे चाटलं नाही. संपूर्ण ड्राईव्हमध्ये अमिताच्या डोक्यात एकच विचार होता, मी चूक आहे की बरोबर. तिला इतकंही वाटलं, मी माणूस का झाले. अखेर मी माणसांचा कायदा पाळत आहे. माणूस जातीची सुरक्षा मला महत्त्वाची आहे. या देशातलं माझं वास्तव्य मला महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मी एका निष्ठावान, प्रामाणिक, निर्मळ, निरागस, निरपेक्ष खऱ्या प्रेम भावनेला अशा रीतीने तिलांजली देत आहे का. व्हेटच्या केबिनमध्ये अमिताही ब्रुनोबरोबर आत गेली. व्हेटने इंजेक्शन तयार केले, पण ब्रुनो त्याला अजिबात सहकार्य देत नव्हता. त्याला आवरणं जमतच नव्हतं. शेवटी अमिताला पाहावे ना. तीच म्हणाली, डॉक्टर माझ्याकडेच द्या, मीच देते त्याला इंजेक्शन. मीही एक डॉक्टरच आहे. वास्तविक हे प्रोटोकॉलच्या बाहेर होतं, पण अमिताने ब्रुनोला कुरवाळलं. त्याच्या डोळ्यात डोळे घालून गोंजारलं, मांडीवर घेतलं. ब्रुनोने तिच्याकडे इतक्या विश्वासपूर्ण नजरेनं पाहिलं की क्षणभर अमिताचे हात थरथरले. पण मनात ती एवढंच म्हणाली, आय एम व्हेरी सॉरी ब्रुनो. परमेश्वरा मला क्षमा कर. हळूहळू ब्रुनोच्या शरीरात ते औषध पसरत गेलं आणि तो शांत होत गेला. भयान शांत, निशब्द, निश्चेष्ट. एक पर्व संपलं, नव्हे संपवलं. एक अध्याय पूर्ण केला आणि एक अनामिक नातं अनंतात विलीन झालं. घरभर ब्रुनोसोबतचे अनंत क्षण विखुरले होते. कितीतरी त्याच्यासोबत काढलेली छायाचित्रे, त्याचं ब्लँकेट, त्याची गादी, भिंतीवर त्याने फेकलेल्या चेंडूचे डाग. घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात त्याचं अस्तित्व होतं. ते कसं निपटायचं. जंगलातल्या झाडावरची ती रंगीत पानगळ बघता बघता अमिताच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा उघळल्या. एक अलौकिक संवेदनांचं, भावभावनांचं दिव्य वर्णनातीत भावविश्व संपून गेलं आणि पाप पुण्याच्या साऱ्या कल्पना भेदून एक भयान पोकळी तिच्या जीवनात तयार झाली. येईल का ती कधी भरून. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.